हरिओम. पसायदान योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 15. पसायदान ओवी तिसरी भाग 3. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो या दुसऱ्या चरणाचे निरूपण आता आपण पाहू. अशा प्रकारे दुरितांचे तिमिर नाश पावल्यावर त्याचा परिणाम म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली पुढील ओळीत म्हणतात की विश्व स्वधर्म सूर्य पाहो. वैश्विक स्वधर्म यावत चंद्र दिवाकरो पाहायला मिळो. जोपर्यंत आकाशात सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत विश्वामध्ये वैश्विक स्वधर्म पाहायला मिळू दे. विश्वामध्ये वैश्विक स्वधर्माचे पालन सूर्याला सतत कायमकरिता पाहायला मिळू दे. जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत सूर्य असणार आहे, किंवा जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत विश्व असणार आहे. आणि अशा प्रकारे येथे सदा विश्व स्वधर्म सूर्याला पाहायला मिळू दे. याचा अर्थ विश्वाचा कारभार सदा सर्वदा वैश्विक स्वधर्माच्या आचरणाने होऊ दे. येथे नित्य वैश्विक धर्माचे पालन होऊ दे. विश्व स्वधर्म म्हणजे काय हे पाहण्याआधी विश्व आणि स्वयंभू म्हणजे काय ते जाणून घेऊ. प्रथम विश्व म्हणजे काय ते जरा सविस्तर पाहू. ज्या अर्थी येथे निर्मिती झाली त्या अर्थी येथे मूलतः काहीतरी होते. जे काही मूलतः तेथे होते त्याला ब्रह्म आणि त्यातील शक्तीला आत्मा असे नाव दिले. त्याआधी येथे अन्य काहीही नाही. त्यामुळे त्याला परमब्रह्म आणि परम आत्मा म्हणजे परब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. परमात्मा हे परमब्रह्मातील परमचैतन्य आहे. ते स्वयंभू आहे. परमचैतन्य परमब्रह्मामध्ये संचार करत असताना त्यामधून ओम असा परम महादिव्य ध्वनी झाला आणि त्यामधून विश्वे निर्माण झाली. लक्षात घ्यावे की येथे विश्वे निर्माण झाली ती परब्रह्म परमात्म्याने मुद्दाम निर्माण केलेली नाहीत. परमचैतन्य परमब्रह्मामध्ये संचार करताना अभावितपणे चैतन्यातील एक रासायनिक प्रक्रिया म्हणून ओम असा ध्वनी झाला आणि त्यामधून विश्वे निर्माण झाली. विश्वे निर्माण करण्याचा परमात्म्याचा हेतू नव्हता. त्यासाठी विश्वात चैतन्य संचार करत नव्हते. यामुळे असे म्हणतात की विश्वे निर्माण झाल्यावर परमात्माही विस्मयचकित झाला असावा. हे समजण्यासाठी एक घडलेले उदाहरण पाहू. एकदा 3 शास्त्रज्ञ, मला त्यांची नावे आठवत नाहीत, ते एकत्रितपणे वैज्ञानिक संशोधनाचे काही काम करत होते. असे करताना त्यांच्याही नकळत ते मूर्छित झाले. कित्येक तासानंतर त्यांना जाग आली आणि जाण आली की ते सर्व एकाएकी मूर्छित झाले होते. यामधून भूल येणाऱ्या वायूचा शोध लागला. ते भूल येणाऱ्या वायूचा शोध घेत नव्हते, परंतु वेगळाच काही शोध घेताना हे घडले. असेच काहीसे विश्वाच्या बाबतीत झाले. ओम असा वैश्विक विस्फोट विश्वनिर्मिती करण्यासाठी झालेला नाही. तो ब्रह्मांडामध्ये आपोआप झाला, कोणी केला नाही. याचा अर्थ असा आहे की विश्वे ब्रह्मांडामध्ये नैसर्गिकपणे निर्माण झालेली आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे आणि फार मोलाचे आहे. म्हणून या सर्वाला निसर्ग असे आपण म्हणतो. निसर्ग याचा अर्थच असा आहे की जे सहजच स्वभावतःच मागील क्रियेची पुढील प्रक्रिया म्हणून त्या स्वयंभू आदी परमचैतन्यामधून निर्मित होत असते ते. हे निरूपण महत्त्वाचे आहे. याचा विस्तार आपण पुढे आणखी करू. निसर्ग या शब्दाची फोड अशी करता येईल. नि अधिक सर्ग म्हणजे नियतीमधून नियमितपणे घडत असलेले एकामागून एक असे सर्ग. सर्ग म्हणजे एका विशिष्ट कालखंडात घडत असलेल्या विशिष्ट घटना. एक सर्ग संपतो आणि त्यामधून त्याचा पुढील भाग म्हणून दुसरा सर्ग सुरू होतो. उदाहरणार्थ रामायणाचा एक महासर्ग झाला. त्यात अनेक सर्ग आणि उपसर्ग झाले. याचाच पुढील भाग म्हणून महाभारताचा महासर्ग झाला. त्यात अनेक सर्ग आणि उपसर्ग झाले. याचाच पुढील भाग म्हणून आता कलियुगाचा महासर्ग सुरू आहे. त्यात अनेक सर्ग आणि उपसर्ग होत आहेत. हे कधी आणि कसे घडते ते कोणाला समजतही नाही. घडल्यानंतर उमजते की घडले. परमचैतन्य सतत असणारे असल्यामुळे असे सर्ग सतत घडत असणार आहेत. याला अंत नाही, शेवट नाही. हे अनादी अनंत असेच घडतच राहणार आहे. याला आपण नियती
असा एक स्वतंत्र शब्द वापरतो. यामुळे येथे जे काही नैसर्गिकपणे घडत असते त्याची नियतीमधून एक प्रक्रिया म्हणून नैसर्गिकपणे, आपोआप, मुद्दाम नव्हे, अभावितपणे काळजी घेतली जाते. त्याचे लालन पालन, संगोपन, भरण पोषण, संरक्षण असे सर्व काही केले जाते. आता स्वयंभू म्हणजे काय ते जाणून घेऊ. ब्रह्मांडामध्ये अभावितपणे, निसर्गतः, सहजच, न कळत, आपोआप विश्वनिर्मिती झालेली असल्यामुळे यालाच नियती, निसर्ग हा स्वयंभू आहे असे म्हटले जाते. नियती, निसर्ग पूर्णतः परमचैतन्यावर अवलंबून आहे. जसे अंशात्मा आहे म्हणून देह आहे, तसेच चैतन्य आहे म्हणून नियती, निसर्ग आहे. यामुळे नियती, निसर्ग याचेच दुसरे नाव परमचैतन्य आहे. यामुळे नियतीच्या नैसर्गिक जडणघडण यात जर काही विघ्न आले तर त्याचे पारिपत्य नियतीकडून आपण स्वयंभूपणे त्या परमचैतन्याकडून केले जाते. यालाच आपण सर्वांचा करता करविता परमात्मा आहे असे म्हणतो. येथे होत असलेले सर्व काही हे एका सर्गाचा पुढील भाग म्हणून होत असते. यात कधीही काहीही थांबत नाही, पूर्ण होत नाही, सतत अनंत सुरूच असते. यामुळे येथे काहीही नष्ट होत नाही. बीमधून मुळे, पालवी, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे, बी आणि त्यामधून पुन्हा मुळे, पालवी, खोड, फांद्या, पाने, फुले, फळ, बी, त्यामधून हे असे प्रत्येक बाबतीत नित्य सुरूच असते. ही न थांबणारी अनंत अशी वैश्विक प्रक्रिया आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना ही एकमेकांना जोडलेली आहे. मूळ वैश्विक विस्फोटामधून परम ओंकार ध्वनी, ध्वनीमधून वायू, वायूमधून चैतन्य, चैतन्यामधून प्राण, प्राणामधून ऊर्जा, ऊर्जेमधून तेज, तेजामधून प्रकाश, त्यामधून तप्त गोळे, त्यामधून आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, अन्न, औषधी अशी महत्त्वे, त्यामधून सृष्टी, त्यावर विविधता आणि वैचित्र्य असे हे कालचक्र अनंत काळ सुरूच राहणार आहे. या निरूपणावरून विश्व म्हणजे काय आणि स्वयंभू म्हणजे काय याचा उलगडा झाला. आता पुढील प्रवचनामध्ये वैश्विक धर्म म्हणजे काय ते पाहू. हरिओम.